हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आज आहे आपला एक्सटेंडेड वीकेंडचा वार. म्हणजे आपला वीकेंड खरं तर फ्रायडेपासूनच म्हणजे फ्रायडे इव्हनिंगपासून स्टार्ट होतो आणि संडेपर्यंत चालतो. सो आज आपला संडेचा वीकेंडचा वार आपण घेऊन आलो आहोत आणि आजचं पॉडकास्ट असणार आहे फटफट येडीबाई. कळलं ना तुम्हाला? अर्थात माऊस क्वीन. म्हणजेच जी कधी गटाराच्या पलीकडे नाही गेली परत परत प्रूव्ह करते की मी गटाराच्या अलीकडेच आहे, पलीकडे मला जायलाच नाही मिळालं आहे. तर तिच्यावर आज आपण पॉडकास्ट घेऊन आलेलो आहोत. अक्षरशः डोक्यावर पडली आहे बाई. आणि सगळीकडे काही म्हणजे जसं हिचे जे आहेत ना ते चेले साळकाया माळकाया जे हिच्या इशाऱ्यावर नाचत आहेत, जसं ते खोटं बोलतात, खोट्यावर खोटं तसंच ही खोटं बोलते. म्हणजे हिच्याकडनंच धडे घेतले आहेत हे टाईम अँड अगेन प्रूव्ह होतं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता ती चड्डीवाली ती 8 तारखेला जाणार होती, आधी बोलली, मग नंतर बोलते 9 तारखेला, नंतर अजून इथेच आहे म्हणतात लोक की अजून तू इथेच आहेस का, आता म्हणते 10 तारखेला. आता काय माहिती तिचा नवरा तिकडे काय म्हणजे सगळे पुरावे काय नष्टबिष्ट करतोय की काय, की बाई पोस्टपोनच होत चाललं आहे बाईचं. आता ते एक वेगळा टॉपिक आहे. पण आता कसं नाही, यांचं सगळं मिक्स झालं आहे. म्हणजे सगळं एकसाथच मिली बघत असल्यामुळे हिच्या पॉडकास्टमध्ये ती, तिच्या पॉडकास्टमध्ये ही, असं सगळं चालूच राहतं आणि असं चालूच राहणार आहे. तर ह्याची तुम्ही सवय लावून घ्या आणि थोडं समजून घ्या म्हणजे मी कोणाबद्दल बोलत असते. तर आता तसं चड्डीवालीचं तसं चाललं आहे 8, 9, 10. तसं अजून एक गोष्ट तिने परत आता ती काहीतरी उलटपुलट करते. पहिले बोललेली माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि काहीतरी असं कारण सांगितलेलं आणि आता बोलते तसं नाहीच आहे, असं नाही आहे, ते डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम होता. आता ते काहीतरी वेगळं तिचं चाललं आहे सफाई देणं. तसंच या मावसाळचं आहे म्हणजे त्यांच्या महागुरूचं आहे. आधी तर बोलत होती, एकदा पूर्ण व्हिडिओ छापला आणि दाखवलं की बघा मी कसं माझं सगळं रुटीन चेंज झालं आहे आणि मी आता पहिले मी 6 वाजता उठायची, आता मला 4:30ला उठावं लागतं, 5 वाजता उठावं लागतं. एकदा 4:30ला दाखवलेलं, मग नंतर मग आता बोलते मला 5:30ला उठावं लागतं, ते पण मला खूप लवकर होतं आहे. आणि म्हणजे सगळं असं त्यामुळे माझं सगळं रुटीन चेंज झालं आहे आणि मग मला झोप येते आणि मग मला बरीच दुसरी कामं पण आहेत आणि माझी स्वप्न खूप मोठी आहेत, मला अजून काहीतरी अचीव्ह करायचं आहे, तर त्यासाठी माझं असं प्रयत्न चालले आहेत, म्हणून मला व्हिडिओला वेळ देता येत नाही आहे, असं तसं. आणि आता म्हणते की असं काही नाही आहे, म्हणजे मी सगळं मॅनेज करू शकते, म्हणजे असं काहीच प्रॉब्लेम नाही आहे, असं वेळ मिळत नाही अशातला भाग नाही आहे. पण सध्या ना येवलुशा भैरवची स्कॉलरशिप आहे ना, तर त्यासाठी मग मला असं थोडं जास्त लक्ष द्यावं लागतं आणि म्हणून मी व्हिडिओला एवढी प्रायोरिटी देत नाही. अरे मावसाडे, काही मावसाड म्हणजे तू काहीही पकवते, तू फेकणार आणि आम्ही झेलला तुझ्यासारखे काय येडे तुझे मंद बघतं वाटले का काही फेकायचं म्हणून? आधी एक बोलते नंतर एक बोलते. आता काय तर स्कॉलरशिप आहे, स्कॉलरशिप तर असं बोलते तसं काय हीच मोठा अभ्यास घेते भाई. आणि जर तू घेत पण असशील ना तर नको नाही तर ते स्कॉलरशिप काय काहीच नाही मिळणार, मग एका वर्षातच रिपीट करावं लागेल. त्यामुळे ना तू बाबा त्या ह्याच्यामध्ये जाऊ नको. आणि तसंही तू कधीपासून अभ्यास घ्यायला लागली? पहिलेला असल्यापासून नुसतं ट्युशनला लावून मोकळी झाली, साधं मराठी पण नाही शिकवू शकत. म्हणजे तेवढी तर नाहीच आहे ना तुझी ऐपत, म्हणजे ऐपत म्हणण्यापेक्षा बौद्धिक शक्ती तेवढी नाही आहे की तू ते पण शिकवू शकते, गाढवाच्या तोंडून वैद वधवणारी. तर त्याच्यामुळे तुझ्याकडनं काय तू काय असं काहीतरी शिकवशील उलटपुलट स्कॉलरशिपला तर झालं ना मग. म्हणजे 2×6 असं काहीतरी गडबड, असं तुझे पण कॅल्क्युलेशन. जर टीनेज नाही माहिती बाबा, आधीच टीनेजर करून टाकलं, 10 वर्षाच्या मुलालाच टीनेजर करून. आणि म्हणजे सगळं कॅल्क्युलेशनचा घपला, त्याच्यामुळे मॅथ्स पण तू नाही आणि केमिकल लोचा तर तुझा आहेच, तो सगळ्यांना माहिती आहे. तर तू काय शिकवते मोठी स्कॉलरशिपकडे लक्ष देते काय? म्हणजे फेकायचं पण असं फेकायचं ना की समोरच्याला झेलता आलं पाहिजे ना. इतके जण लांब नको फेकू, एकदम बाउन्सरच जात आहेत येडपट कुठली. आणि दुसरं म्हणजे त्या चड्डीसारखं. आणि एक गोष्ट म्हणजे चड्डी हिच्यासारखी, आता इतका ही चड्डीसारखी, ते आता काय ते बघा, ते ठरवा, सगळे एक सारखेच आहेत हे लोक चट्टे वट्टे. तर तिच्यासारखं आता कॉमेंट उचलून बोलायचं,
असं तर मी असं बोलत नाही, मला ते वर्थ वाटत नाही, वर्थ पण मी इतके दिवस झाले का कशाबद्दलच बोलली नाही आहे. पण आज मला बोलावंसं, म्हणजे मी आज बोलणार आहे, कारण मला ना ते असं खरंच मला असं असं चांगलं नाही वाटलं असं. आणि मावसाडे काय असतं माहिती आहे का, यालाच म्हणतात कर्मा. एवढा मोठ्या कर्माच्या गोष्टी करते ना, तुझा कर्मा तुझ्यावर फिरून आला आहे. देतेस ना माझे फोटो, तुला तिने त्या दिले ना दळभद्रीने तुला फोटो, म्हणजे तुझ्यासारख्या दळभद्री बाईला दिले ना, तिथेच सगळं चूक झाली आहे. आणि त्याच्यानंतर तू जे सर्क्युलेट केलेस, सगळ्यांना फोटोज माझे पोचवते आणि मग त्याच्यावरून ते मला धमकवायला सांगते आणि काय काय करते आणि काय काय घोडे बिडे काय काय माहिती आहे, मला सगळं माहिती आहे. तर त्यामुळे ना, जरी कर्माचा हिसाब कसा असतो माहिती आहे, फक्त दिसतं त्याच्यावर नसतं, कर्माला सगळं दिसतं. आता तुला कोणीतरी कॉमेंट केली म्हणून आता तिचा कर्मा. अरे पण तू कॉमेंट न करता, न बोलता, म्हणजे न दाखवता लोकांना व्हिडिओमध्ये असं जे दाखवत नाहीस, पण व्हिडिओच्या पाठीमागे जे काही करतेस ना, ते कर्माला पण कळतं आणि मला पण कळतं. तर त्याच्यामुळे ना तू स्वतःला आधी, मी नेहमी सांगते की तुम्ही ना आधी स्वतःला आत्मपरीक्षण करा. दुनियेला असं भासवताना की मी नाही त्यातली, कडी लावा आतली, हां कुंडी लगालो सैया तुम आको क्या क्या दिखाती मैं नंगी पंगी पुंगी नंगी दिखाती मैं कंगी टंगी. जे पण काय आहे ना ते सगळं तुला माहिती आहे ना, म्हणजे कडी लावल्यानंतर जे काय करते ते तुला स्वतःला तर माहिती आहे ना. तसंच तू आडून जे काही लोकांना दिसत नाही किंवा लोकांना माहीत नाही, पण तुला तर माहिती आहे ना तू काय करतेस ते. तर ते स्वतःला विचार आणि त्याचंच हे फळ तुला मिळते. तर तेच सगळं फिरून तुझ्याकडे आलेलं आहे. असं विचार कर की मला का बरं असं झालं असेल, असं का बरं कमेंट केली असेल. कारण जे स्वतः करतो ना आपण, ते फिरून येतं. कर्माला ना असं नसतं की बाबा तू व्हिडिओवरच केलं पाहिजे, दिसलं पाहिजे, किंवा तू कुठेतरी कॉमेंटच केलं पाहिजे, किंवा लोकांना ते दिसलंच पाहिजे. लोकांना नसेल दिसत, पण कर्माला सगळं दिसतं. त्याच्यामुळे अरे कर्माचे डरो भाई, म्हणजे काय तू फक्त असं लोकांना बोलायला बोलते वाटतं, पण स्वतः बघ. त्याच्यामुळे ना तुला जी कॉमेंट आलेली ना ती एकदम ॲप्ट आहे. कारण तुझ्या कर्मानेच भोवून आलेली कॉमेंट आहे ती, म्हणून तुला ती भोवली आहे. समजली ना? चल फट हट येडीबाई. स्क्रिप्ट दिलेली ना माझ्याबद्दल बोलायला, मला बॉडी शेम करायला वगैरे, तर तेच आता तुझ्यावर आलं आहे. दुसऱ्यांना बोलताना नाही लाज वाटत? तेव्हा नाही वाटलं की अरे आपण असं पण बोलू शकतो, असं पण करू शकतो. दुसऱ्यांना असे पिन टोचताना किंवा दुसऱ्यांना चिमटे काढताना, दुसऱ्यांना सांगताना की असं बोल तसं बोल, मी असती तर ह्याहून केलं असतं आणि मी असती तर त्याहून केलं असतं, मी असती तर फक्त तेच आहे, करायचं तर काय नाही. दुसऱ्याच्या खांद्यावर ठेवून ढाय 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 ढाय, मग उलटी येते अशी आणि मग ठाय आहे ना. मावसाड कशी बसली ना, मस्त. त्याच्यामुळे ना लक्षात ठेवायचं. पुन्हा सांगते, स्वतः काय करते ना ते लक्षात ठेवायचं. मग ना अशी मस्त येऊन बसते एकदम टचकन. आला की नाही डुंगीत टेंगुळ. अरे जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला, जर तिने नाही दाखवलं आहे किंवा तिला नाही पब्लिक करायचं, अशा गोष्टीला पब्लिक करायची धमकी देऊन, अशा गोष्टी असं दाखवून आणि त्याच्यावरती तुम्ही कॉमेंट्री पास करता, त्याच्यावरती तुम्ही बोलता, अरे मग तुम्ही जे असे उघडे नागडे सरेआम फिरता, स्वतः दाखवता, तर त्याच्यावर तर पब्लिक बोलणारच ना. तुम्ही दाखवलं आहे, तुम्हाला कळतं का? म्हणजे तुम्ही पब्लिकली जे काही दाखवता त्याच्यावरती पब्लिकला बोलण्याचा हक्क आहे. त्याच्यामुळे तुम्ही तोंड नाही दाबू शकत आणि त्याला नाही बोलू शकत, कारण आता ते तुम्ही दाखवलेलं आहे. म्हणजे स्वतःकडे बघायचं ना. तुला कोणी सांगितलेलं का मंदाकिनी बनून बसायला? कसा अवतार तो काय करून ठेवला होता? त्या दिवशी मी पण बोलली ना, वेगळ्या शब्दात बोलली, पण बोलली ना. ते सगळ्यांनाच तसंच वाटलं. जरा बघायचं, जरा स्वतःचं अवतार बघायचं आधी. काय ते कशाला घालायचं तरी कशाला ना, मग ते न घालताच बसायचं होतं. नाहीतरी काय ते घालून काय फायदा होता? नको ते काहीतरी करायचं, नको ते काहीतरी दाखवायचं आणि मग बोलायचं की नाही मी नाही त्यातलीच आहेस तू. समजलीस ना? त्याच्यामुळे दुसऱ्याचे संस्कार आणि दुसऱ्याचं काय काढूच नको. तू काय म्हणते की जे लोक जे बोलतात ना ते स्वतः तसे असतात वगैरे, मग तू काय बोलली आहेस आणि काय आहे ना, मग तू स्वतः तशी आहेस वाटतं, म्हणून मग दुसऱ्यांना बोलत असते. अरे जे लोक बोलतात त्यांच्यामध्ये एवढी तरी हिंमत आहे की तोंडावर येऊन बोलतात तुझ्यासारखं नाही काहीतरी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवत.
तर त्याच्यामुळे ना तुझे संस्कार काय आहेत ते माहिती आहे. म्हणजे बहुतेक असंच आहे की दुसऱ्याचंच काहीतरी तिसऱ्याच्याच नावावर खपवायचं. काय रे चच्चू, याडा बनवला वाटतं तुला? घाणेरडी सवयच आहे हिला असं करायची वाटतं. पहिल्यापासूनच सवय आहे. हेच हिचे संस्कार आहेत वाटतं की काम दुसऱ्याचंच आणि नाव दुसऱ्यावर आहे ना चच्च्या, बरोबर की नाही? बघून घे एकदा बाबा, सांभाळ तुझ्या बायकोला, येडी कुठची. प्रत्येक वेळेला आपलं मी तर एंटरटेन करतच नाही, तरी पण आता बोलते. मला बोलायचं नव्हतं तरी पण बोलले. अरे काय सगळं करते, करून करून भागली आणि काय नाही तू कुठे पण तुझे तर देवपूजेला देव पण उभा नाही करत तुला. नुसतं काहीतरी पूजा वरच्या केली म्हणून काय पोचलं असं नाही आहे. त्याच्या मागे किती काय उद्योग करून ठेवते ना, सगळं मातीमोल होऊन जातं. हे जरा विचार कर, जरा शांत डोक्याने विचार कर. मस्करी नाही, ऑन अ सिरियस नोट. किती ठगवते पब्लिकला. अरे कुठे फेडणार तू? प्रमोशनसाठी कोणाचे पण ओठ, कोणाचे पण मान, कोणाचे पण काख आणि कोणाचे पण डांग दाखवते, काही दाखवत बसते आणि बोलते की मला पण असंच झालेलं. मला पण एकतर ते स्पष्ट बोलत नाही. ते बोलायचं हिच्या वांदे तिचे, हिला स्वतःलाच काय कळत नाही आपण काय बोलतोय काय नाही. तर दुसऱ्यांना काय कळणार आहे? हिच्या ह्याच्यातनं गैरसमज पसरतात आणि मग लोक बोलायला आले की त्यांनाच उलटं बोलेल, की त्यांच्यावरच डाफरेल की अरे तुम्हालाच नाही समजलं, मी असं कुठे बोलली आहे, मी तसं. आली मोठी शाणी, असं कुठं बोलली मी, तसं कुठं बोलली. स्वतःला खूप शाणी समजते फिरवून बोलायला. आधी नीट एक नॉर्मल बोलायला शिक आणि नंतर मग फिरवून बोल. वाय बे कुठची. आजचे फाटके ओढ बघा. आता त्याच्यावर कॉमेंट आल्या की तुझे ओठ नाहीच आहेत, तरी पण मग बोलेल की अरे तर काय झालं, मी असं होतं असं म्हणाली, मला असं झालंय. अरे मग तुला नाही झालं ना, तुला एक्सपिरियन्स नाही ना, तर तू कोणाचा पण काय पण उचलून कोणाचाही काय शेअर करते, कोणाचंही काय सांगते की मग तू असं बोल की असं होतात किंवा असं कोणाचं तरी झालंय असं मी बघितलंय. तू कशाला बोलते माझं पण असंच झालं होतं, मग तुझं पण असंच झालं होतं, तर मग तुझं जेव्हा झालेलं तेव्हा दाखव ना. म्हणजे याचा अर्थ तुझं तसंच आहे. म्हणजे तू काहीतरी फिल्टर नाही तर काहीतरी चोपडून बिपडून दाखवतेस, काहीतरी त्याच्यावरती वॉलपुट्टी करते, चुना फासते, चुना लावते, स्वतः पण चुना लावते, लोकांना पण चुना लावते. तर तसं करून दाखवते आणि नंतर मग म्हणजे आयदर तू तसं खोटं बोलते नाही तर असं खोटं बोलते. तर काय ते ठरव. मी तर असं नाहीच बोलली, मी कुठे असं बोलली, मी तर बोलली माझं असं झालं होतं, हे माझी मान आहे असं मी म्हणाली का? वा, आली मोठी शाणे. तुझी मान नाही तर कशाला दाखवते? तू नाही यूज केलंय, तुला नाही माहिती, तुला नाही अनुभव, तर कशाला दाखवते? पैशासाठी हापापलेली, खाली पडलेली, किती म्हणजे ना. आणि नंतर मग बोलते मला असं बोलतात, मला तसं बोलतात. असं केल्यावर असंच होतं. जे देणार ना तेच भोगायला लागणार. त्याच्यामुळे आपण काय करतोय ते बघावं पहिले. आणि काय कॉमेंट करते का, लोकांना काय उत्तरं देते, थांबायची कॉमेंट दाखवते तुम्हाला मी. बुडाला आग लागली पळा पळा, बुडाला आग लागली पळा पळा. अगं कसं फरक समजणार? तुझं बुड आणि तुझं धड सारखंच दिसतं. तो शेंडा पण बुडासारखाच दिसतो आणि बुड पण शेंड्यासारखाच दिसतो. तर कसं फरक कळणार ग बाई? त्याच्यामुळे ना दुसऱ्यांना म्हणण्यापेक्षा आधी आपलं बुड सुधार आणि तो थोबडा पण सुधार. कसा दिसतो स्वतःच सांगितलंय, त्याच्यामुळे लोकांना फरक नाही कळते. ते बघ आता काय करता येतं का? बुडवाली, जडबुडाची, थोबडावाली बाई. कॉमेंट करताना ना जास्त शहाणं नाही बनायचं. ती कॉमेंट आपल्यावरच उलटणार नाही ना ह्याचा विचार करायचा. आले मोठे जडबुडवाली. म्हणजे इतकं बुड जड असण्यापेक्षा ना इतके म्हणजे लेयर्स आहेत ना, इतकं थापलेलं आहे ना सगळीकडेच, की ते असे पुट्टी करून सगळं एवढं रद्दड झालं, रबडी झालेली आहे. त्याच्यामुळे म्हणजे रबरी असं झालेलं आहे. त्याच्यामुळे किती काही बोललं ना काही फरकच पडत नाही. आणि बुद्धी तर म्हणजे त्याच्यावर तर थरच साचला आहे. त्याच्यामुळे ती जड झालेली आहे, जडबुद्धीची आणि जड बुडाची. म्हणजे कधी कन्व्हिनियंटली सांगेल की मी हे स्वतः अनुभव घेतल्याशिवाय, स्वतःवर अप्लाय करून बघितल्याशिवाय, स्वतःला मला त्याचा रिझल्ट आल्याशिवाय मी लोकांना सांगत नाही असं तसं. आणि मग आता बोलायचं की नाही, असं पकडलं गेल्यावर बोलायचं अरे ती मी नाहीच, ती मी नव्हेच, मला नाही माहिती, मी म्हटलं का मी आहे. अरे मग तू नाही आहे ना, मग कशाला सांगते? एकतर एक काहीतरी ठरव ना, एकतर एक काहीतरी काय जे काही आहे ते स्वतः म्हणजे तेच ना, स्वतःशीच ठाम नाही आहे ते लोक, स्वतःशीच खरे नाही आहे, दुसऱ्यांशी काय खरे असणार आहे?
हे नुसते म्हणजे आपापलेले आहेत, कुठल्याही लेवलला कुठल्याही थराला जातील हे लोक, इतके फालतू आहेत. ते अशांशी ना न संगत केलेलीच बरी, संगत पण नको आणि यांचं काहीच नको. ह्यांना ना असंच आट्यावर मारायचं बास, एवढी मजाच घ्यायची, फक्त तेवढीच लायकी यांची, फक्त मजा घ्यायची यांची. आणि आली परत ते इम्प्युअर स्किनचं घेऊन. हां, मला पिंपल, मला तुम्हाला माहिती आहे मी आता नाही आता तुम्हाला हे सगळं दिसलं नसतं, मी फिल्टर लावला नाही आहे. अरे फिल्टर नाही पण कुठले केवढे ते हॅलोजनवाले हॉलिजन लाईट लावून बसलेली असते असली, म्हणजे अशी एकतर जर तू ते पण नाही लावले आता जर म्हणशील ना तर बाई जरा जाऊन चेक करून घे कशी पांढरी फटक पडली आहेस. हां, का कशाने काय पांढरी झाली, काय एवढं केलंस, काय असं उघडं पडलं आहे तुझं की तू बाबा एवढी असा चेहरा असा पांढरा फटक पडला आहे. किती खोटं बोलायचं ते माणसाने की मी काहीच नाही अप्लाय केलं आणि मी काहीच नाही आणि असं, मग तुम्हाला माझे खड्डे दिसत नाही आहे. अरे खड्डे दिसत नाही ना, खड्डे न दिसण्याचे, खड्डे लपवण्याचे 101 उपाय तुझ्याकडे आहे ते आम्हाला माहिती आहे. जरा गाल असा थोडासा हल्ला की दिसला खड्डा, म्हणून अशीच एकदम मान अशी एकाच बाजूला ठेवून अशी बोलत असते, वाकडी मान, वाकडी मुंडीवाली बाई. आणि येऊन जाऊन काहीतरी माझी स्किन चांगली झाली आहे म्हणून ते एकच उदाहरण, नुसतं ते पिंपलचंच उदाहरण. तुम्हाला तर माहिती आहे गावाला होतं तेव्हा कसं मला एवढा मोठा फोडा आलेला, मला एवढा पिंपल आलेला. अरे तो काय आयुष्यभर आलाय का? हां, तो गेला म्हणून काय खूप मोठा तीर मारला का? हे सगळं त्याच्याने, त्याच्या लास्ट टाईम बोललेली हिमालयांमुळे गेला, आता बोलते की इम्प्युअरमुळे गेला, नंतर बोलेल की आणि कुठल्या तरी ह्याच्यामुळे सिरममुळे गेला, नंतर आता थुकी लावून गेला आणि काय काय लावून गेला. काय पण म्हणजे ते त्या तो पिंपल होता की काय होता, गिनीपिग होता काय माहिती, त्याच्यावर सगळं शस्त्रक्रिया करत बसलेली येडीबाई. फट. आणि काय ते बापरे, हिच्या साड्या कोण घेतं की नाही बाई, येडी झाली आहे वाटतं. नुसतं स्वतःच खरेदी करते आणि स्वतःच सगळीकडे गिफ्ट म्हणून वाटत सुटते, कोण नाही म्हणून. हिला असं वाटतं आता मी सगळ्यांच्या अंगावर ह्या साड्या बघतील ना तर लोक असे येडेपिशे होतील आणि सगळेजण असं एकदम असं काहीतरी असा ट्रेंड येईल आणि मग माहेश्वरी साम्राज्यम आपलं खूप असं ग्रो होईल असं वाटतं हिला, म्हणून सगळ्यांना ही वाटत सुटली अक्षरशः. त्या दिवशी त्या कोणती ती बाई आहे फुकट, ती हिच्या जीवावर काहीतरी व्ह्युअर्स अट्रॅक्ट करायचे बघते, कुठली तरी खाऊ मॉम, तिच्याकडे गेली, तिच्या मुलीने गिफ्ट मागवलं म्हणून तिथे काहीतरी पचका करून टाकला, पूर्ण तिचं सरप्राईज खराब करून टाकलं येडीबाई. आणि तिथे जाऊन ती साडी घेऊन गेली बांगडी कलर आणि नंतर आता परत गेली तिच्याकडे काहीतरी खादडायला नाही आणि तिच्या घरी आयता व्हिडिओ शूट करायला. अरे तिचं चॅनल आहे, तिच्या चॅनलवरती दाखवेल ना, तू कशाला दुसऱ्यांच्या घरी जाऊन त्यांचं कॉन्टेंट चोरते का, चोरटी कुठली. तिकडे गेली त्यांचं छापत बसली, म्हणजे उगाचच आपलं काही नाही दाखवायला म्हणून कोणाच्या पण घरी जाऊन काय पण त्यांचं शूट घेत बसते, त्यांच्याकडचं दाखवत बसते, ते काय बनवत आहेत, काय खात आहेत, काय करतायत. भलेही त्यांचं चॅनल असेल, त्यांनी त्याच्यावर व्हिडिओ टाकला असेल तरी परत आपल्या चॅनलवर काहीतरी दाखवायचं नाही. अरे घ्या यार, हे सगळे जे आहेत ना हिचे मंद भक्त, काहीतरी टाक बाई, तुकडा टाक, भाकर तुकडा म्हणून अशी आपली तुकडे फेकत असते त्यांना, काहीतरी फालतू काही दाखवून आपलं त्यांचं समाधान करते. तर तसंही गेलेली, तर तेव्हा पण आपलं काय साडी घेऊन गेली तिथे परत तिला, त्या मुलीला गिफ्ट द्यायची म्हणून. म्हणजे उगाचच काही आता ते एक बचनेसारखं करायला लागले. पण बचना तर इथे तिथे भटकत बसते, ही आपलं साम्राज्य वाढवते, आपलंच साड्या लोकांना गिफ्ट करते. साडी तीच, पॅटर्न तोच, फक्त कलर वेगवेगळे बास. लाल काला पिला, गुलाबी हारा नेला, लाल काला पिला, हे असं हिचं चाललेलं आहे. तर काय गरज होती. आणि ती बाई पण जास्तच लाडात काय तर म्हणे की अरे माझी मुलगी माझ्यावरती चिडलीच होती, तू तुझा कलर मागवला आणि तुला तर मिळाला, मला तो पाहिजे होता आणि असं तसं. तर हो मॅनिफेस्ट ह्याला म्हणतात. बघितलं, तू मॅनिफेस्ट केला ना. अरे तू काय म्हणजे तू त्या मॅनिफेस्टेशनचा मजाक, अगं येडी बाई, अगं तू पागल आहे हट फट. म्हणजे कुठलीही गोष्ट यार, एकदा हिने भेंडीची भाजी मॅनिफेस्ट केलेली, कधी शेपूची भाजी मॅनिफेस्ट करते, तर कधी साडी, कधी काय. म्हणजे किती अशी छोटी सोच आहे यार तुझी, किती छोटी. म्हणजे काही मॅनिफेस्टेशन म्हणजे काय मस्ती, असं काहीतरी हिला जोक वाटतो, असं काही कशालाही मॅनिफेस्ट केलं. आणि काय तर कर्मा, एकतर हिला ना कष्टाचं काही कळत नाही, काही उगाचच आपलं काहीही बोलायचं म्हणून बोलते, मोठे डेंगे हाकते. हिला तर म्हणजे ना अक्षरशः त्याच्यातलं ना भोकाचं पण ज्ञान नाही आहे, पण उगाचच बोलायचं मोठं काहीतरी.
आणि हिला कॉमेंट करणारे पण तसेच. कोणतरी त्या बाईच्या त्या खाऊ मॉमच्या खिडकीवर पक्षी येत होते तर हिला लिहितात की डॅन्नू तू ना त्यांना खायला प्यायला दिलं पाहिजे, असं पक्ष्यांना देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यांना द्यायचं जरा चारा पाणी असं खायला द्यायचं, दाणा पाणी. ते तू स्वामी सेवेत आहे. ही कसली म्हणजे तर ते स्वामी सेवेचं आणि एक वेगळं. हिला नका चढवू. हे असल्यांचं काय नाही, हे असल्यांना स्वामी नाही उभं करत. हे हिला फक्त वाटतं, ही फक्त सगळ्या गोष्टीला आपल्या मतलबासाठी ही पुढे करते. ते स्वामींचं पण तसंच आहे. सेवा कशाशी खातात काय माहिती आहे का हिला? इतकी अप्पलपोटी आणि आपल्या ह्याची बाई आहे ना ही, की ही कुठली काही सेवा बिवा नाही करू शकत. उगाचच काहीतरी कोणाशी तरी जोडून त्या स्वामींचा अपमान करू नका. आणि पक्ष्यांना खाऊ घालण्यासाठी किंवा काही असं चांगलं कार्य करण्यासाठी, काही असं छोट्या मोठ्या गोष्टी निस्वार्थ सेवा करण्यासाठी स्वामींचीच सेवा केली पाहिजे किंवा स्वामी सेवेतच असलं पाहिजे असं कुठेही लिहिलेलं नाही आहे. साधारण माणूस किंवा अगदी आपण इतकं पण म्हणू की ज्याचा ह्या गोष्टींवर विश्वास नाही आहे असा माणूस, नास्तिक माणूसही ती गोष्ट करू शकतो. मन चांगलं असायला पाहिजे, मनुष्य वृत्ती चांगली असायला पाहिजे. त्याच्यासाठी असं काहीतरी तू स्वामी सेवेत आहे म्हणून तू हे कर, ह्या गोष्टीला काही अर्थ नाही आहे. उगाचच काहीही स्वामींच्या नावावर खपवू नका. ती बाई काहीतरी बनवत होती करंजा काहीतरी, तर तिची मुलगी मदत करत होती. एक तर ही अशी आहे ना की जरा पण असं म्हणजे प्रयत्न पण करणार नाही. असं नाही की चला बाबा मी बघू मला जमतं का, जरा बघू असं करून जरा त्यांना मदत करेन. नाही, नुसती तिकडे आणि आपलं कॉन्टेंट काढायला आणि गिळायला जाते ही. तेव्हा जाते हिचं सगळं डाएट फायट. फुकट मिळालं की आपली फुकट तिथे प्रकाट होते आणि नुसती बडबड. माझी मम्मी पण अशीच करते. माझी मम्मी पण ना असं कोथिंबिरी तिला थोडी तरी पाहिजे. तर कोथिंबिरी कुठून आली मध्येच रे भाई तुझी कोथिंबिरी? एक तर ते कोथिंबीर असतं, कोथिंबिरी काय असतं? आणि तुझ्या मम्मीला असं काय म्हणजे जाऊ दे आता बोलली असती. पुऱ्या आणि शेपूची भाजी आणि उंडे पुंडे ह्याच्या पलीकडे काय करते मम्मी? याच्यामध्ये मम्मीला असं चालत नाही आणि तसं चालत नाही. हो बाजूला म्हणते आणि कोथिंबिरी लागते तुझ्या मम्मीला. शेपूच्या भाजीत टाकते कोथिंबिरी. उगाचच काही बोलायचं आपलं, कुणाचं काही. आपलं म्हणजे आपण भारी आहे, म्हणजे आपण असं काहीतरी भारी वाटायला आहे, कोणाला नाही वाटायला आहे तरी पण मी त्याला ते वाटावलं आहे असं हिचं चाललेलं असतं. आता ते प्रमोशनसाठी त्या पिगी बँकवर पण ते स्वामींचा फोटो लावून बसली आहे. म्हणजे ना खरंच यार, हे लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात. बस लोकांची नस ओळखायची आणि दाबत बसायची. अरे पण कुठल्याही गोष्टीला ना काहीतरी थोडं कुठेतरी फुलस्टॉप असतो. हे काय आहे उगाचच नुसतं आपलं स्वामी उठता बसता काय पण दाखवायचं सगळ्याला त्यांच्याबरोबर. आणि मेन म्हणजे पिगी बँकचं मेन मोटिव्ह काय असतं ते तर सोडा, पण बाकी सगळं एका बाजूला. मेन तर काय असतं की आपल्याला ना ते जेव्हा आपण ते गुल्लक फोडतो किंवा जे काही आपलं जे आहे ते उघडतो तेव्हा आपल्याला सरप्राईज, आपल्याला ती किती पैसे जमा झालेत ते बघण्याचा जो आनंद असतो तो काहीतरी वेगळा असतो. ते काहीतरी एक मजा असते. ते खरं मेन हे आहे ना त्याच्या मागचं. हे काय असं जर तुम्ही सगळं असं लिहून ठेवलं, 100 रुपये टाकले, 200 रुपये टाकले टिक केलं, 500 रुपये टाकले टिक केलं, मग तुम्हाला आतमध्ये माहिती आहे किती पैसे जमा झाले आहेत. मग अर्थ काय आहे? ती मज्जाच नाही राहिली ना त्याच्यामध्ये. तर हे सगळं असं काय असलं आम्हाला नाही आवडत बाबा. हे काहीतरी भैरव चोमूला आवडत असेल, भैरवला काय तर म्हणे भैरवला पण मज्जा येईल असं करायला, त्याला पण मज्जा येते. अरे त्या दिवशी बघितलं का तुम्ही? म्हणजे मला ना खरं कीव येते. म्हणजे असं वाटतं की हिचं तर जाऊ दे, ही तर म्हणजे आत्ता आली आहे. आत्ता पण नाही तरी झाली हिला 10-11 वर्ष, पण तसलीच आहे ती टिपिकल. म्हणजे हिच्यापेक्षा तर कितीतरी बायका फक्त ही बॉलपुट्टी करून अशी चमकोगिरी करायच्याच कामाची आहे. बाकी तर एक नंबरची आडाण टट्टू आहे. कधी कुठे जाणं नाही येणं नाही. म्हणजे हेन्स अगेन प्रूव्हन की गटार ओलांडून कधीच कुठे गेले नाही. टट्टूला टायमिंग नसतो म्हणे. टट्टूकडे काय चच्चूकडे टायमिंगच नसतो हे म्हणायलेत की त्यांच्याकडे टायमिंगच नाही आहे. अगं बाई टायमिंग नाही, टाईम नाही, वेळ नाही, कशाला ना टायमिंग आणि वगैरे.
शी किती घाणेरडी भाषा आहे यार हिची. आणि कशी ती काय ते टिकटॉक ते पिन्स लावून आणि ती काहीतरी तो एवढा मोठा बो वगैरे लावून आणि जीव चौपाटीला ते साडी नेसून, म्हणजे ही काय कुठली म्हणजे अशी रीना रॉय वगैरे असं काहीतरी समजते का अशी, म्हणजे स्वतःला एकदम 60s 70sची हिरोईन. म्हणजे काय ते अवतार करून आणि काय तिला ते साडी, म्हणजे मी बोलली ना येडी झाली आहे ती, पार येडी झाली आहे. ते रक्षाबंधनला पण तेच उचलून घेऊन गेली स्वतःच्या साम्राज्याच्या साड्या. हिच्या घरात, हिच्या खानदानात, हिच्या फ्रेंड सर्कलमध्ये, हिच्या आजूबाजूला सगळ्यांकडे त्याच साड्या, तेच बँडवाले. माहेश्वरी साम्राज्यम असं काहीतरी, म्हणजे थोड्या दिवसात असा बँड पण काढतील लोक साड्या नेसून, सगळे वेगवेगळ्या कलरचे, एकच पॅटर्न. हे कसं काय येडी आहे का तू, हट पागल बाई. हां, तर मी सांगत होती की त्या दिवशी प्रोटीनयुक्त भेळ म्हणे, प्रोटीनयुक्त भेळ बनवणं. मला वाटलं काहीतरी बनवली मुगाचं विगाचं असं काहीतरी असेल, तर ते चना डाळ घेऊन आली. आता ते चना डाळ बघितल्यावरच मी म्हटलं अरे भाई हे तर चकना आहे. अरे काय तू म्हणजे भेळ बोलून प्रोटीनच्या नावाखाली चकना खिलते काय, चकना खाते चकनी मावशी, काय येडी बाई, हट. अरे ती तेलकट डाळ ती तळलेली असते, कसलं प्रोटीन आणि कसलं काय, प्रोटीनच खायचं तर सत्तू खा भाई. नाहीतर तू शेंगदाणे नाही, चणे ते आपले सालासकटवाले ते चणे खा, नाहीतर अजून कितीतरी वेगवेगळे सोर्सेस आहेत ते खा. म्हणजे चण्यामध्ये प्रोटीन असतं, पण मग त्याला काय तळायचं, तळल्यावर काय राहिलं मग ते प्रोटीन राहिलं का, जरा बघायचं ना. ते पॅकेट पण असं आणलं की त्याच्यावरती बघू पण नाही शकत. हल्दीरामचं पण आणलं असतं तर त्याच्यावर लिहिलेलं असतं की काय आहे काय नाही, किती काय आहे, फॅट्स किती आहे, कोलेस्ट्रॉल किती आहे, प्रोटीन किती आहे, फलाना किती आहे, डिमकाना किती आहे, सगळं दिलेलं असतं ना. पण हे आणलं हिने पावशेर तिथूनच, तिच्या म्हणजे वाईन शॉप वगैरे असेल त्याच्या बाजूच्या ह्याच्यातनं आणलं असेल वाटतं. बघितलं त्याची क्वांटिटी पण बघितली का कशी. अरे काय म्हणावं यार या बाईला, म्हणजे काही म्हणजे ए भाई तू गावठी आहे ना, तुझ्या गावठीपणा ना तू तिथेच राहू दे. तुला जे असं तू जे दाखवते ते जर लोकांना खपत असेल ना, तर खरंच त्यांची लेवल काय आहे ना हे मला त्या दिवशी खरंच जाणवलं. म्हणजे नाही भाई तू मुंबईकरांना तर असलं नकोच दाखवूस. तुझ्याकडे खपत असेल ना तर तुझ्या त्या डांगू पब्लिकला दाखव. ही अडीबाई काय बनवलं. आणि त्याच्याहून आता विषय कसला होता मेन तर त्या इवलूशा भैरवचा. भाई म्हणजे त्या भैरवला साधं हे कधी नाही खाल्लं त्याने. तो इतका खुश झाला वगैरे, म्हणजे चांगली गोष्ट आहे एका अर्थी की असं छोट्या छोट्या ह्याच्यातनं पण तो खुश होते. पण त्याच्यावरूनच कळलं की त्याला किती कमी एक्सपोजर आहे, त्याने किती कमी खाण्याचे पदार्थ किंवा असं छान छान गोष्टींपासून तो वंचित आहे. ना त्याला कसलं फॅमिली टाईम आहे, ना त्याला कुठे बाहेर घेऊन जाणं आहे, ना त्याला कुठे काही चांगलं खायला प्यायला घालणं आहे, काही एन्जॉयमेंट त्याच्या लाईफमध्ये नाही आहे. ते झूला जाताना पण ही बोलली की तो आला की त्याचं सगळं आवरून बिवरून, मला वाटलं तो आला त्याचं आवरून बिवरून ही त्याला घेऊन जाणार असेल म्हणून बोलते, तो आल्यावर त्याचं आवरून बिवरून घेऊन जाईन मी म्हणून. तर ही बाई गेली एकटीच आपली. आणि ते सुद्धा ती साडी बिडी नेसून. अरे ठीक आहे तू इस्कॉनमध्ये जाणार होती म्हणून तू काय असे कपडे नाही घातले, पण तू असं काहीतरी कुर्ती किंवा असं ते पण चाललं असतं ना. तुझ्या आजूबाजूला लोक होते झूला जाण्यासाठी, एवढं साडी बिडी नेसून आणि गेली. आणि इतकी वर्ष बाई तू इथे आहे, तुझा नवरा पण म्हणजे तो काय लेवलचा असेल यार शी. आणि काय त्याची भाषा, ती बहीण आलेली तेव्हा पण. आता तर आपली रूम झाली आहे, रूम बीम म्हणजे कसा हा डॅमेजर. म्हणजे हा खरंच काय म्हणजे असं आपलं घर आहे, आपली आता जागा झाली आहे, आपलं घर झालं आहे असं काहीतरी. म्हणजे एक असतं ना आपोआप ते माणसाच्या बोलण्यात वागण्यात एक पॉलिशनेस येतो, तो ह्याच्यामध्ये नाहीच आहे. काय त्याची भाषा, काय त्याचा अवतार. आणि इतक्या वर्षात तो कुठे घेऊन नाही गेला, ना गेटवे दाखवलं ना झू दाखवला. आणि वर ह्या बाईची ऑडॅसिटी, म्हणजे ही नावं ठेवते आणि वरून की असं नाही. मला ना अरे एवढं काही हे नाही वाटलं, मला एवढं काही असं नाही वाटलं. अरे भाई तुला काय माहिती आहे, तू कुठे गेली आहे, तू काय खाल्लं आहे, तू काय बघितलं आहे, तर तू जजमेंट पास करते. ते ठाणवी पण तशीच ती. तर मला तर आता फुल कन्फर्म आहे म्हणूनच ती तुझ्या नादाला लागली आहे. तर तशीच आहे, तिची चॉईसच ती आहे म्हणून ती पण तुझ्याबरोबर फिरत असते. बट काय तुम्ही काय बघितलं काय आहे, तुम्ही काय तिथे जाऊन एक्सप्लोअर काय केलं आहे, की तुम्हाला काय माहिती आहे. नाही ना लायकीत राहायचं.
जास्त बोलायचं नाही, आपले औकात में रहने का, समजली का येडीबाई? हट हुर्र. वेळ नसतो म्हणे, वेळ नसतो. एवढं काम करून, एवढं हे करून पण काय कुठे तिथेच खितपत पडली आहे. असं काय त्या चच्चूने झेंडे काढले आहेत ना, एक घर ना दार ना काय करता येत त्याला, नुसता वेळण्या वळण्या. आळशी कुठचा ढेरपट्या तिथे आलेला उभा राहायला, घ्यायला आला. अरे जरा काय म्हणजे काय बाकीचे लोक काय थकत नाहीत की त्यांना काय काम नसतं का, ते लाईफ जगणं सोडतात की काय करतात? म्हणजे इतकं कसं काय कोण इतकं सबस्टँडर्ड असू शकतं? लिटरली सबस्टँडर्ड इज द राईट वर्ड फॉर हर फॅमिली अँड हर सेल्फ. म्हणजे नुसतं असं कपडे घालायचे, चमकोगिरी करायचं, पण बाकी दुनियादारी शून्य, काही माहिती नाही आपलं. नुसतं आपलं ते गटाराच्या अलीकडे उंदरिणीसारखं आपलं कुचकुच कुचकुच करत बसायचं, बस एवढंच माहिती आहे. एखादी आई असती तर मुलाला घेऊन गेली असती, त्याला दाखवलं असतं, किंवा आता चला बाबा त्याचं काय ट्युशन आहे हे ते त्याचं कारणं सांगशील तर तू बाबा त्याला वेळ असेल तेव्हा तू तसं वेळ काढून तसं ॲडजस्ट करून गेली असतीस ना. तुमचं कुठलं फॅमिली पिकनिक असं काही असं छान एका ठिकाणी कधीतरी वेळात वेळ काढून 3-4 दिवसासाठी, आजूबाजूला इतके जागा आहेत मुंबईच्या आजूबाजूला, कोकण आहे फिरण्यासारखं, माथेरान आहे, इगतपुरी आहे, म्हणजे इतके महाबळेश्वर आहे, हिल स्टेशन्स आहेत, बीचेस आहेत, इतक्या ठिकाणी. पण या बाईला नवऱ्याला कधी वाटलं की आपण आपल्या फॅमिलीला 2 दिवस घेऊन जाऊया, 3 दिवस घेऊन जाऊया, जास्त नाही 3 नाईट्सचे वगैरे पण पॅकेजेस असतात, आजूबाजूला असं फिरावं जरा, विकेंडला त्या मुलाला घेऊन जावं, काही नाही नुसतं. आणि कसलं डोंबलाचे बजेट दाखवत होती लास्ट टाईम, आमचं असं बजेट आणि आमचं असलं थुकरट लाईफ करून असून असं बजेट नसायला काय झालं आहे? काय ते एकदम क्रंच्ड बजेट, काही नाही त्याच्यामध्ये थोडं पण एक्स्ट्रा काही असं मौज मजेला काही जरा पण स्कोप नाही, नुसतं एवढं टाईट, नुसतं आपलं चिंचोके एक चिंचोका मोजत तसं जगायचं, नुसतं बॉलपुट्टीवर पैसा खर्च करायचा, बास. म्हणजे मी काहीतरी खूप अचीव केलं आहे, खूप द ग्रेट. कसलं काय इतकं फालतू ना. म्हणजे त्या दिवशीचं इतकं मला असं जाणवलं ना की किती लेम असू शकतं यार कोण, किती असं असू शकतं की अजिबातच नाही नेऊ शकला आणि नाही फिरली, आणि वरून म्हणजे असं बोलायचं, अरे तुम्ही बघितलंच नाही, तुम्ही फिरलातच नाही, तुम्हाला काही माहितीच नाही आहे, काहीतरी तू थुकरट तुझ्या बुद्धीने काहीतरी बघून तिकडे खाऊन आली, 1/2 पावभाजी, आणि तू नावं ठेवते. बाई तू ना नको, एकतर तू असं काहीतरी दाखवू नकोस, आणि दाखवलंस ना तर त्याच्यावर टिप्पणी तर बिलकुलच करू नको, नाहीतर तुझी अशी तासेम ना अजून दुसऱ्या बाजूला पण टेंगोळ येईल, उठायचे बसायचे वांदे होते. आणि ते दुपट्टा वगैरे ना ते खूप जुना झाला आता. 4थीमध्ये असताना तो होता ती फॅशन, माझ्याकडे पण आहे तो कलरफुलवाला, कधी 10-15 वर्ष आधी आईने दिला होता. आले मोठे दुपट्टा पण पाहिजे तर तुम्हाला दुपट्टा, तो दुपट्टा मी असं डेकोरेशन म्हणून ठेवते खाली, असं दिवाळीला त्याच्यावरती असं डेकोरेटिव्ह आयटम ठेवते, माझ्याकडे आहे मस्त असले. तुझे असे जे दुपट्टे आहे ना तुझे माहेश्वरी साम्राज्याचे, ते आम्ही डेकोरेशन म्हणून वापरतो. सो ना आपल्या लेवलमध्ये राहायचं, समजली का? आणि आता फुटायचं, हट पागल बाई. आणि काय भावाने काय कष्ट केले, भावाने खूप मोठे कष्ट. अरे बाबा खूपच बाबा तुमचं म्हणजे कष्ट काय आता वेगळं काय सांगू नको, नाहीतर उगाचच काहीतरी त्याच्याने आणि काहीतरी वेगळं काहीतरी बाहेर निघायचं. त्याच्यामुळे ठीक आहे, कष्ट केलेत तर असू दे त्याच्याकडेच, आम्हाला त्याचं काही कौतुक सांगू नको, ठीक आहे ना? बस समजणे वाले को इशारा काफी होता है. चला तर मग मंडळी, याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. मोठं झालं, भेटू आपण. बघा ना म्हणजे ना फक्त दोन व्हिडिओवर मी एवढी पचड करू शकते, अजून पण करू शकते या मावसाळवर. इतकी म्हणजे ना इतकं ही देते असं बोलायला, वाव. तर एनिवेज आजच्यासाठी इतकंच. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये, भेटू आपण अरे काय बोलते मी उद्याच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत खाप्या, मस्त राहा, स्वस्थ राहा, टेक केअर, बाय, मासला.